मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नवी मुंबईत मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघताना पाहायला भेटतात। आपल्याबरोबर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आपण त्यांच्याशी बोलूया। सर, कितीच्या संख्येने तुम्ही आज मुंबईच्या हां. दिशेने रवाना होणार आहात आणि एकूणच या हॅलो. सत्याचा मोर्चा जो आहे या आवाज येत माध्यमातून नाही आवाज. काय मागणी आहे, काय इशारा देणार आहात निवडणूक आयोगाला? नाही, सातत्याने राजसाहेब असतील, उद्धवसाहेब किंवा सर्व विरोधी पक्ष, घटक पक्ष असतील, महाविकास आघाडी, ही यादी शुद्ध करा. खोटी मतदार यादी जी आहे त्यातली खोटे मतदार जे आहेत ते नावं काढा, दुबार नावे ती काढा. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी असून सुद्धा हां, पे दो. तीच यादी घेऊन निवडणुकींना सामोरे जा म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणतोय. म्हणजे ज्या खोट्या मतदार यादीच्या आधारे, ईव्हीएमच्या आधारे टेम्पर करून ईव्हीएम सगळी मशीन तुम्ही 2014 पासून सत्तेत आलात आणि आज आम्ही या खोट्या मतदार यादीवर बोलतोय. नेमकं मारामार बोट ठेवल्यानंतर निवडणूक आयोग उत्तर देत नाही, तर भारतीय जनता पक्षाचे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे आज सकाळपासून नेते सांगतायत आणि आम्ही सत्याच्या मोर्चाला काय तर म्हणे मुक मोर्चा. तुम्ही खरं माहिती तर स्वतःहून कुठला मोर्चा काढायला पाहिजे, स्वतःच्या थोबाडीत ह्या आंदोलन असं मोर्चा काढायला पाहिजे. पण जे सदोष यादीबद्दल मुक आहेत ते मुक मोर्चा काढतात. आज हजारोंच्या संख्येने सगळ्या महाराष्ट्रातून आणि नवी मुंबईत सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने आज मोर्चाला चाललोय आणि देशातला निवडणूक आयोगावरचा हा पहिला मोर्चा आहे. न भूतो न भविष्यती असा हा मोर्चा होणार. सर, नक्कीच गेल्या 3 दिवसापासून आपण बघतोय तुम्ही अनेक निवडणूक आयोगासंदर्भात जे खुलासे आहेत ते मोकळे केलेले आहेत। याच्या माध्यमातून आता नवी मुंबईमध्ये 2 स्थानिक आमदार आहेत। आत्ताच जस्ट निवडणुका होऊन गेलेल्या आहेत। नेमकं याकडे कशा पद्धतीने बघता ते देखील त्या यादीमध्ये देखील त्यांची नावं आहे जी दुबार मतदार असतील किंवा निवडणूक आयोग याकडे लक्ष दिलं नव्हतं का याआधी जेव्हा ही निवडणुका झाल्या तेव्हा? मी मागच्या वर्षी 4 ऑक्टोबर 2024 ला ह्या 15,000 दुबार आणि 18,000 खोटे मतदार असल्याचं पुराव्यासहित यादी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती. त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई नाही. मंदाताई मात्रे निवडून आल्यानंतर बोलतायत. मग दोनही आमदार भारतीय जनता पक्षाचे हे खोट्या मतदार यादीवर निवडून आलेत. मंदाताईंकडे जर त्या अधिकाऱ्यांची नावं असतील तर त्यांनी दिली पाहिजेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्या ज्या BLO आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी हे काम केलंय त्यांच्यावर पुढच्या काही दिवसात गुन्हे दाखल करा म्हणून सुद्धा आम्ही प्रक्रिया करणार आहोत. नक्कीच मनसेकडून यापुढे देखील अशा प्रकारची पावलं उचलली जातील। त्याचबरोबर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जी आहे ती आता मनसेकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।